अरे झुमरेला काय काळजी आहे का नाही म्हणलं. आपण इकडे वाट पाहून राहिलो, अजून आलं नाही. ती नोटा घेऊन येतो म्हणजे दाखवायला आलंही नाही. काय अलबतीच आहे लोक सांगते का. आता आपण बसलो वाट पाहिजे इकडे, अजून याचा पत्ता नाही. पाहू का फोन लावून. ना ते अजून आलं नाही. आपण इकडे बसलो त्याची वाट पाहत, ते नोट घेऊन आता काय आहे काय नाही. हो ना, बाकीचे 19 नोटा आणतो म्हणे. उचलत नाही ते, उचलत नाही 100% ते आता उचलतच नाही ते. पण आता फोन तर उचलायला पाहिजे. आता फोन काय आहे काय नाही, काय राहायचे लोक आहे. आपण लोकांसाठी करायला जा आणि हे लोक साधं फोनही नाही उचलत. आता आपण त्याच्यासाठी म्हणून राहिलो का नाही. काही उचलत नाही वाटते नाही का. मला तर वाटते घरीच चालाव त्याच्या. चालता घरी करू बंद आहे दुकान. चला चला मग काय आता जाच लागत ना. आता ते काय आहे काय नाही तर नाही तर टेन्शन मध्ये आलं असं काय सांगा. फोन दिला असेल घरी ठेवून. चला चला जाऊ दे चला. पण हे लाईन पटला जोड आल्या कुठून असून समजा अंदाजे तुम्हाला काय वाटते. अरे मग आता तेच तर आपल्याला करायचं आहे. हे नोट आहे ना आपल्यापाशी. याच्याहून आता आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं की हे डुप्लिकेट नोट आली कुठून. याचा हे बा खाडा निवाडा केल्याशिवाय राहतच नाही मी आता. चला आता पहिले झुमरेला पकडू, त्याचं गचड नेऊन तिकडे द्या लाईन पटल्याच्या घरी. त्याला विचारू तुम्ही आणल्या कुठून. अशा जर समजा चलनात जर आल्या आपल्यासारख्या गावातनी तर मग तर कठीणच काम व्हायचं हे. हो ना, लय विरोधक आहे ना आपल्या देशाले. असं वाटतं या भारताला कसं मागं ओढू. हो ना, पण भारत नाही आवडत म्हणा आता तुम्हाला. सऱ्याचा बाप होईल म्हणा भारत देश एक दिवस. थांबा ना तुम्ही. जाता कुठं लेको. हे नोटा तर पाहतोच मी कोण आणल्या डुप्लिकेट कुठून आल्या. याच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही मी आता. चल मग आता ही नोट माजोड देऊन दे, दुकानात ठेवून देतो. अजून पडली गिळली तर मग काय पुरावा राहिला आपल्यापाशी. फालतू मिसफिल्डिंग झाली तर देऊन दे मापाशी. बाकीचे 19 हस्तगत करू आपण आता. बरोबर माय नाव पाहायला सांगितलं राजा. काही आपलं तू बी राजा मायावर फालतू आपत आणतो. म्हणजे ते नोट काय नकली होती असं म्हणते का देवदासराव. मग आता मी काय सांगणार हो. शेवटी मध्ये तुमच्यापासून आणले म्हणून सांगा लागलं काही. मी म्हणू का ते कोणत्या खातोडीच्या घरून चोऱ्या केल्या बरं आम्ही ते आणलं असं झालं तर झालं. आता ते पाहता ते पुढचं पुढे पहिले आपली मीटिंग बोलावलेली आहे. तिथं जाणार आहे मला अर्जंट. भारतराव धुटकेच्या कोट्यात ना. पण ते नसतं दिवस राजा माहित नाही का. मा घरी आता विचाराल ती मग मला तुम्ही राजा मायाच नाव तिथं घालून राजा माय नापत. आता मी एकता बाबाला मी सांगितलं नाही यावेळेस. नाही तर मी बाबाला विचारून कोणतं काम केलं नाही आजपर्यंत. केलं तिथं अटकलो. आता हे अजून नसतं काम येऊन राहिलं मा भाऊ. काही नाही होता. तुम्ही काय घेऊन राहिले आहे ना शास्त्र भाऊ. निस्तर आले आपले लोक लय आहेत आपल्या भागा आता. हो सगळं आहे सगळं. चला तुम्ही तिथं चला. तिथं काय सगळ्याचं सोल्युशन तिथंच आहे. चला तू आता काय काय करता तुम्ही तर. मग काही लगा तुला खर्चाची गरज होती का बे. पोट्ट्याजवळ 500 नोट दिले का. ते एक तर डुप्लिकेट कशी काय निघाली तर. योग चांगले ते गावातल्या गावात तरी मी दिली. आपण जर समजा कुठे तिकडे दिली असते पेट्रोल पंपावर म्हणा कुठं बँकेत तिथे तिथं जमा केलं असतं आपल्याला. लगा माझ्यानं सगळे वाचले तुम्ही. घ्या ते बंडल घ्या लवकरात लवकर. तिथं चेक करायचं आहे ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. लवकरात लवकर सगळे आपापल्या नोटाचे बंडल घेऊन तिथं बोलावलेलं आहे. हो का असं आहे ते नाही. मग नकली नोटा घातल्या गेल्या का. मग खादुडीला आहे लय कलाकार दिसते मला हे. बरं बरं घेतो मी पाहतो काय आहे. ओरिजिनल तर वाटलं बा मला. हो आलोच मी घेऊन. लवकर या मला जास्त काही सांगू नका घरी. हो पटकन घेऊन या पोट्यानं दुकानात दिली ती नोट ती आहे म्हणजे नकली असं सरपंच म्हणून राहिला. तर मग मी गेलो होतो तर म्हणे बाकीच्या नोट आण म्हणे बा. तर मी काय म्हणतो आता कसं बा तुला माहिती आहे प्रकरण काय तर आलू पोगे दिलेलं आहे ते. पण आता आपण का समजा हे एवढ्या मोठ्या नोटा दाखवल्या. तर देवदास संस्थाने माहिती आहे का मग सगळं उघडकीस यायचं. जेवढ्याचा फायदा झाला सगळं नुकसान व्हायचं. सगळं खापर मानावर फुटाचं होय. म्हणून म्हणतो कसं आहे मी सांगितलं की बा लाईने पाटलानं म्हणले मजुरीचे दिले असं मी सांगितलं. तर म्हणलं आता जर आला देईन असतं त्याला काही नोटा नेल्या म्हणत आहे ना लाईने पाटलाला वापस देऊन दिल्या म्हणते. असं आहे मग चोरीला पैसे काम असले नाही. असं आहे मग आता काय एवढं काय भीता काय म्हणलं. आलू पोंगे दिले म्हणा आम्हाला पैसे. तू काय म्हणणार म्हणा आम्हाला. नाही ना तसं नसते ना. तुला सांगत ना दादा की तसं म्हणता येत नाही ना. ते घबाड सांभाळलेलं आहे ते सरकारला जमा करायला लागते ना. काहीच नको म्हणू. फक्त मला लाईने पडणारे आणले होते ते दिले म्हणा त्यानं. असं ते नकली असो का काही असो म्हणा तुम्हाला काय करायला लागते. आणि हे सोनं लवकरात लवकर अंदर ठेवून द्या बरोबर. तेच म्हणलं चला हे तुम्ही लवकर मला जा लागते शास्त्रा म्हणून बोलावलं. हे बाकीचे नोटा आहे ते बाजूला देऊन दे. थोडंसं म्हणजे काही जे नकली असन तर पाहून घेऊ म्हणजे आपण काय आहे तर. पण नकली आल्या कशा म्हणलं का पुरं बंडलच नकली आहे. एखादी नोटेच असते घालून. बाकीचं ओरिजिनलच आहे ते तुला माहिती. पाहतो ना आता ते सगळे जण जमा सुरू राहिले. ते मीटिंग घेतलेली आहे आता मारुतीच्या कोट्यात. तिथं पाहतो आता काय होते तर. बरं पाहिजे बाबा कोणत्या नकली आहे ती काढून टाक बाकीचं घेऊन मग दे आता ते सोने मी अंदर ठेवून देतो. जाय तू आता जाय. बरं पाहिजे फक्त ते देवदास आला तर सांगू नको द्यायला कुठं गेले म्हणून. काय होतं बाबा काय म्हणता म्हणलं. काय म्हणत होते. अरे काही नाही ते काय नोट आणली त्याने दुकानात. त्या पोट्ट्याजवळ दिली ती पाठवून. ती नोट नकली होती. म्हणून म्हणलं झुंबरले म्हणलं बा अजून ते म्हणे काय 10 का काय किती नोटा 20 नोटा आहे म्हणे. तर त्यातल्या 19 नोटा घरी असन एक तिकडे आणली. तर म्हणलं बाकीच्या नोटा पाहिल्या असत्या म्हणजे मग समजलं असतं की बा सगळ्याच नकली आहे का काय आहे कसं आहे प्रकरणी. असो ना ते नकली असो काही असो तुम्ही काय एवढं त्याची बारीक चौकशी करून राहिले.
हो ते आता त्याच्या इथं गेला लाईन पटल्या घरी. त्याला नेऊन देतो म्हणे मी. तर ते बाकीच्या नोटा घेऊन त्याच्याजवळ गेला ते. आणि तुमच्याजवळ ती एक नोट आहे ती कुठे आहे? ते आता ते सांगा आता ते. आहे ना ती दुकानातच ठेवली मी. हो आता योगा योगा इकडे आलो घाई गडबडीत अन राहिली दुकानात. हो ते देऊन देतो मी झुंबरले, काही विषय नाही. पण मी काय म्हणत होतो, हो ते नोटा समजा दिल्या का त्यानं तिकडे लाईने पटलाची इथं? हो गेला ते गेला घेऊन गेला नोटा घेऊन गेला. हो का? हो ना तेच म्हणलं. पण हे आता लाईने पटला जोडे समजा नोटा आल्या कुठून बा? म्हणजे कारण की आता त्याची फसवणूक झालीच का नाही? आता हे नकली नोटा त्यानं आणल्या कुठून नेमक्या? काय करा बापा, हे तर माणूस असा आहे मागं लागला की झालं आता. हो ना पण आता ते तुम्हाला एवढं कायच करावं लागते बापा. त्याच्या ते जाणे आता ते लाईनी पाटील जाणे त्याच्या नोटा जाणे. असं नसते ना मावशी. मावशी देशाचा प्रश्न आहे ना हे. आपल्या देशात जर अशा नकली नोटा चालल्या तर देशाचं कसं काय होईल अशानं? पुरा देश कंगाल होईल ना आपला. देशाचा नको करणं बाबा, स्वतःच करणं. पहिलीच्या घर नाही बांधून राहिला किती दिवस झाले. हो ना ते सगळं बरोबर आहे ते. पण पहा बाबा तुम्हाला काय करा ते घेऊन गेला नोटा. बाकी मला काही माहिती द्यायचं. बरोबर ठीक आहे ना, मग गेला ना. हो ठीक आहे, आम्ही तिकडे जाऊ, काही विषय नाही. हो फक्त पण मी शोधतो घेतो. पण ही नोट त्याने आणली कुठून? जिथून कुठून आणले डुप्लिकेटवाला पकडतोच मी. म्हणजे आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचल्या म्हणजे लस झालं ना ताई. अशानं तर पुरा देश आपला मातीत जायचा होय. खाजड मॅडमचा फोन वगैरे ते जाला गणना का कसं करायचं म्हणलं आता? आता काय जायचं? आता काय काम आहे तिथं जायचं आपल्याला? आला होता फोन द्यायचा खादोड साहेबाचा. म्हणे कसं काय म्हणजे तुमचं? मी म्हटलं बा काही सध्या तर काही येणं होत नाही 8-10 दिवस. येतो म्हणलं आम्ही 8-10 दिवसात. नाही म्हणे असं कसं काय हे ती. मी म्हटलं बा पैसे आणून देत तुम्हाला 4 लाख रुपये, जास्त काही बोलू नका. बस मग आता काय गरजच काय राहिली आपल्याला? काय घेणं देणं काय आपल्याला? मग पैसे घे मोकळे होय. नाही पण असं नव्हतं म्हणलं तुम्ही. आता कसं आहे, आता त्याच्या घरी चोरी झाल्या तर त्याच्या लक्षात येणारच आहे. आणि नंतर लक्षात आलं ना आपण जर हे पैसे एवढे मोठे दिले तर मग कुठून दिले हे पैसे? याने इथंच हात मारलेला दिसू राहिला. मग बहुतेक आपल्याला नावीन ना मग ते कायले जाते? तेच मोठा चोर आहे ना, दरोडेखोर. मग काय लोकांचे खिशे कापणारा भर दिवसा. मग ते काही जात नाही काहीच नाही. जे गेलं ते गेलं म्हणून. आपलं काही इमानदारीचं नाही. बाकीचं त्याला 4 तिजोऱ्या उरल्या होत्या, आपण 4 खोलल्या समजा. मग काय काही टेन्शन नाही. ते जय होईन ते पाहून घेऊया का जा देखलेंगे. आता आपल्या मागं मेजॉरिटीला जबरदस्त आहे. आता हे 2-4 दिवस तर भारीच आहे पण नाही का? हो ना, काय होईल काय सांगता समजायला मार्ग नाही. दिला बुजी आहे. बोला बुजी. काय म्हणत होते? हॅलो शिवराज, मी काय म्हणतो, आपली हे जे करोडपती ग्रुपचे लोक आहे, आपले मेंबर 13 लोक, त्यातले जे रामपूरचे आपण आहोत, आपली मीटिंग बोलावलेली आहे आपलं महाराष्ट्रात धुटकीच्या कोट्यामध्ये. लवकरात लवकर अर्जंट 5 मिनिटात पोहोचायचं आहे. लवकरात लवकर 1 लाख रुपये जे आपल्याला मिळालेले आहे ना ते घेऊन ये लवकर. ये म्हणलं. काय म्हणजे काय झालं काय बुजी? काय झालं? नाही आता सध्या सांगायचा वेळच नाही. लवकर तिथे येऊन जा म्हणलं. सभेमध्ये होईल काय विषय ती. अर्जंट पैसे घेऊन ये पण. ते घेऊन बरं ठीक आहे. आणतो काही हरकत नाही. 1 लाख रुपये घेऊन ये म्हणलं. ते आपल्या आणलेले माहिती. लवकर घेऊन ये. बरोबर आणतो. ठीक आहे, आलो साबूजी मी 5 मिनिटात पोहोचतो तिथं. बरं ठीक आहे. पण त्याची कमालच म्हणावं लागेल का नाही? इथपर्यंत ते इथे येऊन पोहोचले. माझे जे सर्व पासवर्ड आहे त्यांना कशीच काय माहीत झाले असतील? तो पाय ना, घर का भेदी लंकाड आहे. इथंच ते होते आणि इथंच त्याचं सगळं तुमच्यावर पूर्ण लक्ष होतं. ते काही इथं काम करायला आले का? ते इथं काहीतरी म्हणजे लंपासच करायसाठी आलेले होते. त्याचा जो मुख्य हेतू होता इथं मोठा डाका टाकणे आणि पळणे. तसंच असेल बहुतेक. काय ते पण इतके मोठे पासवर्ड कसे काय त्यांनी हस्तगत केले? नाही अचानकपणे एखाद्या वेळेस त्याच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला काही दिसले नसतील ते. त्याने लपून ऐकलं असेल ते पासवर्ड आहे ते. तसेच त्याही नाही म्हटले असेल आणि ते अंदर आले असं. पण तरी तिजोरी पशी त्याचं काम अडलं सर. त्याने हे तिजोऱ्या खोलल्या कशा? बहुतेक मला वाटतं एखादा एक्सपर्ट वगैरे हाताशी धरून त्यांनी हे काम केलं असेल पुढचं. एखादा चाबी मेकर बरोबर शोधला त्यांनी आणि त्याच्या मार्फत बरोबर हे कार्यक्रम घडून आणला त्यांनी. आणि बरोबर रातोरात ते कार्यक्रम करून पळून गेले. पण मला एक नाही समजा की ज्या दिवशी एवढी मोठी चोरी झाली तुम्ही काय करत होते? त्या दिवशी काय झालं, पाहुणे आले घरी. शांताराम घनगणे आणि आपले मनोज पाटील किंवा जालन्याची मुलगी आहे म्हणे. आम्ही तिकडे चाललो, बायोडाटा द्यावा म्हणून मी जगदीचा बायोडाटा वगैरे आम्ही चहा वगैरे घेतला. असं तसं झालं त्या दिवशी. आणि सकाळी बघतो तर मग हे आता समजा तुम्ही आले शनिवारी आणि मग हे लक्षात आलं आपल्या. अच्छा, जालन्याची मुलगी नाही का? असं कोण शांताराम घनगणे आणि मनोज पाटील असं मला तर वाटतं याच्यात काय कितीकच लोक याच्यात सामील असले पाहिजे. अंदाज तर मला काही समजून नाही राहिला. याचा अर्थ काय म्हणजे ते आहे का याच्या सामील? 100% सामील आहे ना. गाववाले ते गाववालेच असते ते. असं आहे ते. मग शिवलाल टोयगोटेला झपावलं नसं तर त्यांना बरोबर 2-4 अजून वाढवले असती. शांताराम घनगणे नालायक माणूस आहे. त्यांना 100% त्याला सपोर्ट केला आणि हे बरोबर तिजोऱ्या एखाद्या माणसाच्या हस्ते बरोबर उडवलेले आहेत. तुमच्या संग ते गोष्टी करत बसले आणि इकडे याने सफा करून टाकलं. पण योग आपले चांगले की मागच्या तिजोऱ्या त्याने खोलल्या नाही. बरोबर आहे. शांताराम घनगणे बराच टाइमपास करत होता. नाश्ता करा म्हणे, असं करा नाही मम्मी? हो असा कोणता पाहुणा असं स्वतःहून नाश्ता मागत नाही का? बरोबर आहे. त्यांना टाइमपास करायचा होता आणि इकडे त्यांचे कार्यक्रम दुसरा सुरू होता. तेच म्हणलं ना, 2 महिन्यापासून त्याने मोठा कट शिजवलेला आहे याच्यात. कारण की त्याने सगळे पासवर्ड तर तुमच्यापासून घेतले पण त्याने पासवर्ड चेंजही करून टाकले होते. आपल्या ज्यानं उघडली नाही ते आपल्याला चेंज करावं लागलं तर आपण अंदर आलो. याचा अर्थ त्याचा किती अभ्यास असला पाहिजे. पूर्ण रेकी केली आहे. पूर्ण रेकी करून पूर्ण अभ्यास करून त्याने हे लूट केली आहे. पण काही हरकत नाही, अटकसान म्हणा तुम्ही. आता तुमचे पाय तुमच्याच गळ्यात पडणार आहे. मग आता पुढे त्यांना अटकायचं कसं?
बस आता एकच काम करू, मी ज्वेलर्सचे जे असोसिएशन आहे की नाही त्यांचे जे अध्यक्ष आहे त्यांना फोन करतो की नकली सोनं या 2-3 दिवसात 100% कोणत्या ना कोणत्या ज्वेलरकडे येणार आहे. कारण की हे नोटा तर बाहेर काढल्या तर मग तर ते त्याच्यातही सापडणारच आहे समजा. पण हे सोनं जर का हे कोणत्या दुकानात दाखवायला गेले की यायले रंगे हात पकडायचं. कारण की सगळे ज्वेलर्सवाले आपल्या ओळखीचेच आहे. मी असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्याच्याशी बोलतो की बा जर असा कोणी आला तर संपर्क आम्हाला साधा पोलीस स्टेशनशी आणि तेव्हाच्या तेव्हाच त्याला रंगे हात पकडा. तसं करा तुम्ही. हो, त्यांना फोन करा आणि अर्जंट मध्ये असा जर कोणी व्यक्ती आला सोनं दाखवासाठी की त्याला तुम्ही रंगेहात पकडा. कारण की नकली सोनं विकणारा म्हणून त्याला आपल्याला अटकून द्यायचं आहे. बरोबर, ठीक आहे. आता चला आता आतमध्ये घरी जाऊ. आता हे सगळं बाकीच्या आता नोटा तर जाळल्या आपण आता ते नकली नोटा आता काही विषय राहिला नाही. आणि अंदरचा जे ओरिजिनल माल आहे आता आपण इथून हालून टाकू आता दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे चला. तर मी काय करतो आता सराफा असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे त्याला फोन करून माहिती देऊन देतो की अशा अशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येतील तर मला कळवा. म्हणजे टेन्शनचं काम नाही आपल्याला. हे लोक हाती लागणार आहे म्हणजे आहे. बघा मग लावून फोन त्यांना काय म्हणतात तर. हो, सांगून दे त्यांना असे असे व्यक्ती आहेत बा. हॅलो, बोला, कोण बोलत आहे? डॉक्टर खादोडे साहेबांचे वडील बोलतो म्हटलं मी. तर मला ओळखताच ना तुम्ही? बापरे, तुम्हाला कोण नाही ओळखत सर? किती मोठं आमच्यापासून गोल्ड घेतलं तुम्ही. काही खरेदीचा काही विचार, काही विकायचा वगैरे? काही थोडीशी बरीच वाढ झालेली आहे. काही आहे का, काही प्रस्ताव आहे का? नाही 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 काही विकायचं वगैरे नाही. होऊ द्या वाढू द्या ना, 1 लाखपर्यंत जाऊ द्या. फक्त मला एक थोडासा प्रश्न पडला होता. तुम्हाला एक सूचना द्यायची होती. हो, माझ्याकडे काही लोक आलेले आहे एवढ्या 1-2 दिवसात आले होते मला भेटायला. हां, कशाबद्दल समजा? नाही, एक कसं टोळी सध्या सक्रिय आहे आपल्या भागामध्ये. हो, नकली सोनं विकून राहिले ते. माझ्याकडे आले होते एक त्याचं हस्तक की बा आमच्याकडे असंच आहे म्हणून थोडंसं त्यांनी पार्सल दाखवलं होतं मला. असं असं शॅम्पल आहे म्हणे. हो, त्यांच्याकडे एक आपलं बिस्किट होतं आणि बँगाच होत्या 4-5. अशा पद्धतीचा 20 किलोचा माल आहे म्हणजे त्यांच्याकडे. तर बघ जा कोणती ज्वेलर्सकडे जर आला असा माल तर सूचना एकमेकांना द्या आणि मला सुद्धा द्या. कारण की ती टोळी मोठ्या प्रमाणात या 1-2 दिवसात सक्रिय होणार आहे इकडे. अच्छा अच्छा, शॅम्पल दाखवून मग ते फसवतात नाही का? तसे ते आता फिरून राहिलेले आहेत प्रत्येक दुकान आहे ना. कारण की बहुतेक त्यांना सापडलेलं आहे का कुठून चोरून आणलं. पण त्यांना काही सोनं ओरिजिनल आहे का नकली आहे ते काही माहिती नाही. तर ते बरोबर शॅम्पल दाखवतात आणि नंतर ते माल सेल करतात. तर बरोबर आता तुम्ही त्याची लक्ष ठेवा त्याच्यावर किंवा कोणी असं आलं तर लवकरात लवकर माहिती मला पुरवा. बरोबर, ठीक आहे ना. तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये कनेक्ट करून घेतो. तुमच्या लक्षात येऊन जाईल. सर्वांना इन्फॉर्म करून देतो मी. काही वांधा नाही. फक्त 1-2 दिवस कसं बारकाईनं लक्ष द्या जरा. 100% आपल्या जाळ्यामध्ये येतील त्या. डायरेक्ट जमाच करून टाकायच्या पोलीस स्टेशनला त्यांना. बस ठीक आहे मग. लक्ष ठेवा बरोबर. तर चला आले सगळे आपल्या करोडपती ग्रुपचे सर्व आले ना. 11 जण आले. 2 जण आपले परगावचे आहे समजा. तर आता महत्त्वाची सूचना अशी आहे की आत्ता एक घटना घडलेली आहे. अतिशय गंभीर घटना आहे. आपले झुंबर घरफिरवे यांनी एक यातली नोट दुकानामध्ये नेली असता नकली असल्याचे सिद्ध झाले. सरपंच आणि देवदास सनसने ज्या व्यक्तीला आपल्याला म्हणजे माहीत पडून न देणे आहे तिथं ते नोट गेली. त्यामुळे आता आपल्याला हे प्रकरण आपल्याला सहजतेनं हाताळता येणार नाही. मोठ्या प्रमाणे गंभीरतेनं आपल्याला याचा विचार करावा लागेल. मी म्हणतो सूचना मिळायच्या आधी झुंबर घर फिरवून नोटा बाहेर काढल्यास कायले. अशानं मग हे प्रकरण चिघळणार नाही का? आज जर त्याची नोट सापडली उद्या सगळेच्या सगळे जण आपण सापडणार नाही का? खरे झुंबर तुला म्हणलं होतं ना थांब म्हणून, गडबड करू नको. आज सूचना येते म्हणून. मध्ये पुट्ट म्हणे बुडी म्हणे दे म्हणे बा काय माझं म्या म्हणा जाऊ दे देऊन टाक. पण जाऊ द्या ना, माहीत पडणार पण आपल्याला ना. पण कसं अशा गोष्टी थोडंसं शांतता ठेवली पाहिजे ना. बरं ते नोट वापस आणली का मग ते आपली जे दिली होती ते? आता ते काय वापस आणले ते आणतो म्हणलं म्हणे बाकीचे घेऊन ये म्हणे. ते त्याच्या नोट राहिली. आता ते जर समजा त्यांना नोट त्याच्याजवळ ठेवली त्यानं पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर आमच्या गावातल्या माणसावर नोट आली बुवा. काय राजा तू ते नोट घेऊन यायला होती. जाऊ द्या ना, मी घेऊन येते त्याची काय काळजी नाही. एवढ्यापर्यंत जाते का ते? ते नोटीचा काही विषय नाही. आण तुम्ही नोट. ते त्याच्या हातून आणणं मा इकडे लागला त्याचा काही विषय नाही. फक्त आता बाकीचं पुढचं आता त्या अजबरावला एक फोन करा आणि त्याला तेवढं सांगून द्या. सांगितलं त्याला केलता फोन. त्याला म्हटलं बा पाहिजे नोटा बाहेर काढू नका म्हणलं सध्या. आधीच मला आल्याबरोबर त्याला फोन केला. बरं ती बरं केलं. आता फक्त आता प्रश्न राहिला हे बंडल. हे बंडल आत्ताच्या आत्ता जाऊन टाका. कारण की सगळे बंडल चेक केले म्या शांतारामनं आणि लक्ष्मणनं. आता ते डुप्लिकेट आहे त्यामुळे याच्यातनी काही आपली गुंजाईश नाही. तेच म्हणलं चला हे बा झुंबर हे बंडल घेऊन पटकन जाऊन टाक्या आत्ताच्या आत्ता. आणि मी काय म्हणतो आपलं कंदिलाबाजी त्या मामा लुटरेला फोन लावा. त्याला म्हणा असं असं प्रकरण झालेलं आहे म्हणा, त्याच्या कानावर टाका ते. बरोबर मी त्याला फोन करतो. तोपर्यंत हे जायजू करून टाका. मोकळं करा हे पटकन. म्हणजे काही पुरावा काहीच राहिला नाही पाहिजे. बरं लय सतर्क राहा लागते आपल्याला आता एका जुटीनं बिलकुल. मी लावतो फोन. म्हणजे शिवलाल घेऊलाच तुम्ही पेटून द्या. कंदील बुडा. हॅलो. बोला बोला म्हणलं. काय म्हणता कंदिलाबाजी? तर मी काय म्हणतो थोडंसं म्हणजे कसं म्हणजे दुःखाची बातमी म्हणू लागल. कारण की आपल्या जे आपण घबाडातल्या नोटा आणल्या होत्या 10 लाख रुपये म्या समजा ते थैली उचलून. तर ते नोटा पुरेच्या पुरे डुप्लिकेट निघालेले आहे. त्यामुळे कसं आता हे काय कसं काय करा म्हणलं हे मोठं मोठं आम्हाला म्हणजे पेच पडला आता. तुम्ही मस्त सोनं घेतलं मस्त पद्धतीने काम जमवलं. आम्ही इकडे 10 लाख रुपये फिटलो.
बरं झालं का नोटाने घेतलं मग म्हणजे डुप्लिकेट निघाल्या का नोट डुप्लिकेट हो ना बा डुप्लिकेट निघाले ना मग काय चेक केलं ना आम्ही दुकानात एक नोट गेली ती ओळखू आली मग काय ती एक नोट फसेलच आहे म्हणा बाकी सगळ्या जाऊन टाकले आम्ही फक्त आता काय करावं काही समजून नाही राहिलं म्हणलं अजून एक थोडीशी काळजी मनात नाही लय असं धुकधुकी सुटली म्हणलं आमच्या वा काय कायची धुकधुकी कायची म्हणलं आता ते सोनं सोनं म्हणलं सोनं डुप्लिकेट असेल का मग समजा सोनं डुप्लिकेट असेल का लेखाचं नाही हो तसं नका म्हणू ना सोनं काय डुप्लिकेट आहे सोनं तर ओरिजिनल दिसलं मला ते चमचम करेन ते डुप्लिकेट नाही ते हो ना मग तेच म्हणून राहिलं ना पण नोटा कशा मग डुप्लिकेट ठेवल्या त्यानं इतक्या अंदर त्यानं डुप्लिकेट कायले नेऊन ठेवल्या मग सोनं डुप्लिकेट असेल काय सांगता येते समजा आपल्याला काही समजत नाही बरोबर नाही 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 डुप्लिकेट नसन ते कायले तिकडे डुप्लिकेट ठेवणार आहे अंदर नोटा कशा आहे डुप्लिकेट नोटा डुप्लिकेट आहे तर मग सोनं आता कशाहून समजा ओरिजिनल आहे म्हणून नाही नाही तसं नाही ते माझ्या लक्षात आलं आता जरा हे खादुडे इतका वर पोचला कसा हो याचं 100% काहीतरी नकली नोटाचं बी संधान आहे याचं कुठून तरी आणते याच्या बदल्यात बरोबर सोनं विकत घेते ते असं मा अंदाज दिसून राहिला मला हो असेच ते बरोबर आपल्या इकडे तिकडे फैलाव करते ते असं असू शकते नाही का म्हणजे बरोबर आहे म्हणजे याचा ते बी धंदा वाटेल का त्याचा काय तर म्हणूनच इतका माल जमा केला आणि त्यानं हो तर असं असन ते नोटा डुप्लिकेटच असन पण सोनं ओरिजिनल असन हो राजा पण तरी म्हणतो मी काय म्हणतो मामा हो आपल्याला दोघा तिघाला तरी ते सराफा लाईनमधून चेक करून आणला लागेल राजा हो ओरिजिनल आहे का कसं आहे म्हणजे कसं माणसाची म्हणजे कसे निश्चिंती होऊन जाते मग जा ना मग हे बघ उद्या दोघं तिघं जण जा शॅम्पल दाखवून या म्हणा कसं काय ओरिजिनल आहे काय समजून येते मग बरं ठीक आहे मग तुम्ही असाल तर मग कसं तुम्ही असते तर बरं असतं राजीव तुम्ही येत ना का मी सध्या घरी नाही आहे मी माल घरी ठेवलेला आहे मी इकडे आलेलो आहे ना दुसरी मराठवाड्यात आहो मी सध्या तिकडं नांदेड परभणीचे तिकडं सध्या आम्ही तिकडे काय गेला इसा लावले रे बा होत राजा मग इकडे मग हे आता पाहायला जावं लागत नाही हे दुकानात नेईन कोण मग आता नीन कोण म्हणजे जा ना तुम्ही दोघं तिघं ते हुशार लोक जा बरोबर शांताराम भाऊ तुम्ही 2-4 जण बरं ठीक आहे पाहतो मग आम्ही कोण जायचं काय जायचं हो ठीक आहे मग हो पाहतो चेक करून सांगेन तुम्हाला मग उद्या झालं बाबा हुकलं नाही का नाही तर मलाच पुढे धसा लागत होतं बरं जा मग उद्या मला सांगा मग काय हो ठीक आहे मग पहा म्हणलं आता नोटा तर गेल्या आपल्या हो आता मामा लुटरे परगावले तर आपल्याला आता हे सॅम्पल नेऊन चेक करायचं आहे तर आता याच्यासाठी कोण पुढाकार घेते मग कोण जाणार आहे सांगा मग पुढाकार मराले काय अजून मी काय हे पहा म्हणलं आतापर्यंत मीच पुढाकार घेतलेला आहे सुरुवात माझ्यापासून झालेली आहे तर आता शांताराम भाऊ आणि कंदिला आबाजी मग शरम भाऊ तुम्ही तिघं जण जा आता बोलून राहिला म्हणजे आम्हीच पुढे काही राजा काय बी तुम्ही जा ना तिघं जण बबन काशीनाथन तू राजा म्हणजे निरे आपणच भांडणं करा ते तिकडे लक्ष्मणराव आहे ती म्हणजे मस्त हिस्सा घेऊन मोकळे झुंबर आणि आपलं लक्ष्मणराव लाईन पाटील हे तिघं जातील अरे बाबा का मातीत घालता म्हणले काही बी म्हणजे आमच्यावरच लोट्टा काही बी आलं की असं आहे मग कोणी म्हणजे पुढे धसायला कोणीच तयार नाही माल खायला सगळेच तयार ते भ्याचं कारण नाही आहे ना 100% सोनं ओरिजिनलच आहे नोटा तर ते डुप्लिकेट होत्या त्याचा विषय नाही फक्त तुम्ही काळजी करू नका आणि भांडणं करू नका तर आपण काय करू याच्यातनी मार्ग काढू चिठ्ठ्या काढू कशा ज्याची निघन ते तिघं जण जाईल आम्ही तर आता चिठ्ठ्याचा आता कोणाचं निघते नावर बा चिठ्ठ्याचं हो चालते चिठ्ठ्या चालते लावल्या का हिंमत की बाजी जे होईन ते होईन हो काढा चिठ्ठ्या काढा तिघाच्या बरोबर ठीक आहे मग हो तर मी काय म्हणतो आपलं बबन तयार कर चिठ्ठ्या तयार कर सगळ्याच्या नावाच्या आणि आपण टाकून देऊ उद्या ते तिघं जण जातील आणि आपल्या एखाद्या सराफाजवळून चेक करून येतील की बा आम्हाला सोनं इकायचं आहे हे पहा बरं कसं आहे तेवढं चेक करून आणलं ओरिजिनल आहे म्हटलं की बस झालं मग आपलं पुढचं काम विषय मोकळा मग आपण पुढची रणनीती नंतर ठरवू चला मग आता काळा चिठ्ठ्या कर बबन तयार कर नाही हे डुप्लिकेटच नोट आहे ना एवढं का समजत नाही का आपल्याला डुप्लिकेट आहे नोट बस मग तेच दाखवायला आणलं आम्ही की बा हे जे नोट आहे हो सरपंच म्हणे ओरिजिनल आहे मला नाही डुप्लिकेट आहे मला म्हटलं बा मोठे पाटलाला विचारू आपण आता हे नोट आता तुमचं म्हणणं आहे डुप्लिकेट आहे पण हे नोट आपली लायने पाटला जोडून आलेली आहे झुंबरजोड हो तर झुंबरजोड 20 नोटा दिल्या म्हणते लायने पाटलानं तर मनोज भाऊ काही आता घरी भेटले नाही आम्हाला म्हणून म्हटलं बा त्याला तुम्ही कसा फोन करा बोलवून घ्या हे पैसे आले कुठून बा नेमकी म्हणजे कारण की कसं होईल आता गावातल्या गावात काही प्रकरण निपटते हे उद्या जर हे याच्याजवळ बंडल असं एखादं कोणं दिलं काय दिलं ते त्यालाच माहीत म्हणून म्हणलं तेवढं विचारपूस केलं असतं तर बरं झालं असतं असं आहे का ते म्हणजे हे जे नोट आहे हे आमच्या घरून आलेली आहे का आपल्या झुंबरकडे झुंबर दुकानात घेऊन आला होता तरीच आम्ही पाहिलं म्हणलं झुंबरले म्हणलं बाकीचे घेऊन येते झुंबर काही आलाच नाही असं हो मनोज आला होता गडबडीतच काहीतरी त्यानं हुसक वासक केला आणि गेला ती
म्हणे वावरात जा लागते म्हणे अर्जंट. काय रोई का डुकरं आले म्हणे असं म्हणे बा तीन गेला. हो का, असं असं मग कुठं गेले म्हणा हे झुंबरही गेला वाटते संग नाही का? काय सांगा आता, काय करून राहिले हे? काय कबाळ आहे याचा, काही समजाले मार्ग नाही मला. पाहू ना आपण, उद्या पाहू द्यायचं. हे नोट तुमच्याच जवळ राहू द्या. हे नोट राहू द्या तुमच्या जवळ. उद्या सकाळी आपण त्याला विचारपूस करू की कुठून आणली बा तो. आता काही अर्थ नाही द्यायला बोलणे, आता झाला उशीर. येऊ द्या त्याले. रात्री आता कुठं गेला असं, जागलेले नसं नाही गेला, काय चाट मारले ते उद्या समजतेच आपल्याला. पाहू आपण उद्या काय करायचं याचं. बस चालते ना मग. घेऊन घ्या मग सरपंच साहेब ते नोट घेऊन. आपण याचा म्हणजे मुळापर्यंत जायचं आहे पाटील आम्हाला. हे नोट आली कुठून? जा ना मुळापर्यंत जा, मी तुमच्या सोबत येतो, काही हरकत नाही. कारण की कसं आहे, अशा जर नकली नोटा आल्या तर कसं काय होणार आहे. म्हणजे कसं आहे शेवटी अजून जर त्याच्याजवळ असतील तर अजून कुठं दिल्या गेल्या तर फालतू अटकून जायची. म्हणून म्हणतो कसं आहे, उद्या आपण ते निपटून टाकू. हो ना, काही हरकत नाही, काही वांधा नाही. चला मग सरपंच साहेब घ्या ते नोट. पाहू आता उद्या काय करायचं नोटीचं तर.